काय मग तुम्ही कधी केळीवरती काजू घालून ही रेसिपी करून पाहिली आहे का? यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल आणि बनवली सुद्धा नसेल. एकदा का तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी करून पाहिली तर अगदी लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण खाऊ शकतील आणि तोंडात विरघळणारी अशी ही रेसिपी यापूर्वी कधीच मी शेअर केली नाही आणि तुम्ही सुद्धा पाहिलेली नाहीये. तर त्यासाठी करायचं काय बघा, सुरुवातीला आपल्याला रील सेव्ह करून घ्यायची आणि शेअर करून ठेवायची आहे. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे तूप घालून घ्यायचं. त्याच्यामध्येच आपल्याला काही काजू घालून घ्यायचे 8 ते 10. आता इथे तुकडे करून मी काजू घालून घेतले. याच्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकतात. त्याच्यानंतर इथे बघा, आपली जी काळी पडलेली बऱ्याचपैकी आपण बनाना केळी आणतो आणि ती केळी आपली काळी पडतात आणि बऱ्यापैकी मग ती काळी पडली की आपल्याला खाऊशी वाटत नाहीत, मऊ पडतात आतून आणि मग आपण बऱ्यापैकी ती टाकून देत असतो. तर हीच केळी वापरून आज आपण इथे 2 केळी वापरलेली आहेत. जर तुम्हाला वाढवायची असेल क्वांटिटी, जास्त लोकांसाठी बनवत असाल तर तुम्ही इथे केळीचं प्रमाण वाढवू शकता, तुपाचं प्रमाण आणि ड्रायफ्रूट सुद्धा वाढवू शकतात. या पद्धतीनं केळी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी चमच्याच्या मदतीने स्मॅश करून घ्यायची. एक स्मॅश करण्यासाठी 3 ते 4 मिनिटं जातात. त्याच्यानंतर व्यवस्थित स्मॅश करून घेतली की आपल्याला त्याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धी वाटी बेसन घालून घेतले. ते छान व्यवस्थित गाठी गुठळ्या मोडून मिक्स करून घ्यायचं. तर इथे पहा, शक्यतो इथे बेसन आपण भाजलेलंच वापरायचं आहे. सुरुवातीला मी भाजून घेतलं होतं अर्धी वाटी इतकं बेसन. आता क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही वाढवू शकतात म्हणून सांगितलेलं आहे मी तुम्हाला. लगेच बेसन घालून व्यवस्थित गोळा तयार करून घेतला. पॅन सुटायला लागला की त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडरचे 2 पॅकेट घालायचे आहेत आणि वेलची पावडर घालायची आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 कप इतकं पाणी घालून घ्यायचं किंवा 1 वाटी पाणी घाला. वाटीचं प्रमाण सेट केले त्याच्यामुळे वाटीचं प्रमाण वापरलेलं आहे. त्याच्यानंतर गोळा व्यवस्थित तयार करून घ्यायचा. पूर्ण पाणी आटवून घ्यायचं. पाणी पूर्ण आटायला एक 7 ते 8 मिनिटं जातात आणि अशा पद्धतीनं पॅन सुटेपर्यंत गोळा तयार करून घ्यायचा. गोळा व्यवस्थित तयार करून झाला की लास्टला आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. तर इथे पहा, मी एक 4 चमचे इतके पोह्याचे चमचे खाण्याचे साखर घालून घेतलेली आहे आणि मस्त अगदी आपला इथे गुलाबजामुन चवीचा, अगदी खव्या माव्याच्या चवीचा इथे हलवा आपला तयार झालेला आहे. साखर घातल्यानंतर मात्र आपल्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित असं परतत राहायचं. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, नाहीतर खाली पॅनला चिटकू शकतं. तर पाहू शकता, सुरुवातीला इथे आपण इथे काढून घेतलेलं आहे डिशमध्ये. आता अजिबात पहा, इथे तुम्हाला जरी चिकट वाटत असलं तर अजिबात चिकट होत नाही. थंड झाला की अगदी छान मऊसूत आणि मऊ अगदी लुसलुशीत तयार होतं. अगदी लहान मूल काय अगदी प्रौढांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात. ओठाने खाऊ शकाल एवढा मऊसूत होतं, तोंडात विरघळणारा होतं, खव्या मवाच्या चवीचा होतं. आणि विशेष म्हणजे यापूर्वी तुम्ही कधीच ही रेसिपी बनवली नसेल आणि खाल्ली सुद्धा नसेल. वरतून ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा मोठे प्रौढ व्यक्ती खाणार असतील तर ड्रायफ्रूट स्किप केले तरीही चालतील. एकदा तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी बनवून खाऊन बघा. आठवड्यातनं 3-4 वेळा तुम्ही बनवाल आणि विशेष म्हणजे केळी शिल्लक राहिली, काळी पडली की तुम्ही कधीही फेकून देणार नाही किंवा ती अशीच पडून राहणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून खाल. एकदा बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. आणि हो, रेसिपी आवडली तर चॅनलला मात्र फॉलो करा, अजिबात विसरू नका.